Practical number 8, that is draw reinforcement detailings of dog-legged stair. Dog-legged stair. आता टाइप्स ऑफ स्टेअर केस बघितलं असेल तुम्ही बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये, टाइप्स ऑफ स्टेअर केस बघितलं असेल. मग त्या टाइप्स ऑफ स्टेअर केसचं काय करायचंय आपल्याला, त्याच्यामध्ये डॉग-लेग्ड जी स्टेअर केस आहे त्याचं रेन्फोर्समेंट डिटेलिंग कसं शो करतात त्याचं ड्रॉइंग काढायचंय. दॅट इज युअर प्रॅक्टिकल नंबर 8. ओके, क्लिअर झालं. काय करायचं आहे प्रॅक्टिकल मध्ये, जी रेन्फोर्समेंट डिटेल्स आहे म्हणजे आपण बीमचं डिझाईन कसं करतो की जर बीम एखादा कन्सिडर केला तर त्याच्यामध्ये 4 बार्स आहेत आणि त्याच्या ज्या स्टिरप्स आहेत एटएमएम स्टिरप्स असू द्या, तर त्याचं आपण काय करतो ड्रॉइंग, रेन्फोर्समेंटचं ड्रॉइंग करतो. तसंच तुम्हाला डॉगलेगड जी स्टेअर केस आहे त्या स्टेअर केस मध्ये जी रेन्फोर्समेंट प्रोव्हाइड केली जाते त्याचं ड्रॉइंग काढायचं. दॅट इज युअर प्रॅक्टिकल नंबर 8. ओके, व्हॉट इज द प्रॅक्टिकल सिग्निफिकन्स ऑफ ड्रॉ रेन्फोर्समेंट डिटेलिंग ऑफ डॉगलेगड स्टेअर केस. जी स्टेअर केस आहे त्याचं रेन्फोर्समेंट डिटेलिंग करायची काय गरज आहे. इन मल्टी स्टोरी बिल्डिंग फॉर वर्टिकल कम्युनिकेशन बिटवीन 2 फ्लोअर्स स्टेअरकेस आर यूज्ड. जे स्टेअरकेस आहे ते कशासाठी यूज केले जातात, तर मल्टी स्टोरी बिल्डिंग्स असतील तर फर्स्ट फ्लोअर आणि सेकंड फ्लोअर असू द्या, थर्ड फ्लोअर असू द्या, त्याचं वर्टिकल कम्युनिकेशन करण्यासाठी आपण काय करतो स्टेअरकेस प्रोव्हाइड करतो. वन ऑफ द टाइप ऑफ स्टेअरकेस इज डॉग-लेग्ड स्टेअरकेस. स्टेअरकेसचे डिफरंट टाइप्स आहेत, त्याच्यामध्ये डॉग-लेग्ड स्टेअरकेस हा एक टाइप आहे. इट हॅज 2 फ्लाइट्स out of which one flight goes up to the middle landing, and after that second flight continues to the 180-degree turn. This practical will help to understand the reinforcement detailing of dog-legged staircase. आता dog-legged staircase मध्ये कसं असते की फर्स्ट लँडिंग आणि सेकंड लँडिंग, म्हणजे फर्स्ट लँडिंग ज्यावेळेस फर्स्ट फ्लाइट आहे ती काय होते, आपला जो टोटल जे बिल्डिंगची जी हाईट आहे मग त्याच्यामध्ये फर्स्ट फ्लोअर कन्सिडर करतो. फर्स्ट ही फर्स्ट फ्लोअर टू ग्राउंड फ्लोअर टू फर्स्ट फ्लोअरची एवढी हाईट आहे समजा तुम्ही, आपण 3.1 3.2 अशी हाईट आपल्या बिल्डिंगची असते. ठीक आहे, एका फ्लोअरची फ्लोअर टू फ्लोअर हाईट. त्याच्यामध्ये फर्स्ट फ्लाइट जी आहे डॉग-लेग्ड स्टेअरकेसची ती कुठपर्यंत कंटिन्यू होते, अप टू द मिडल लँडिंग, आणि त्याच्यानंतर 180 डिग्रीनं ते टर्न होतं आणि सेकंड लँडिंग अप टू द सेकंड फ्लोअर पर्यंत काय होते, अप टू द फर्स्ट फ्लोअर पर्यंत कंटिन्यू होते. ठीक आहे, ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये फर्स्ट जी लँडिंग आहे, आता जर फर्स्ट लँडिंग कन्सिडर केलं तर इथं लँडिंग येणार आहे, त्याच्यानंतर त्याची फ्लाइट येणार आहे. तरी अशा टाइप मध्ये काय होणार आहे, स्टेअरकेस असते बघा. ह्याच्यामध्ये फर्स्ट लँडिंग ही असणार आहे, त्याच्यानंतर मग स्टेअर असणार आहेत, ट्रेड असू द्या, राईज असू द्या, असे ते कुठपर्यंत कंटिन्यू करणार आहेत, अप टू द मिड लँड. मिडल जो पार्ट आहे मिडल हाईट पर्यंत ते कंटिन्यू होणार आहे. त्याच्यानंतर 180 डिग्रीनं टर्न होऊन सेकंड फ्लाइट तुमची काय होते, स्टार्ट होते. ठीक आहे, अशा ठिकाणी आपण अशा नुसार वर्टिकल जे कम्युनिकेशन आहे ते कम्प्लीट करतो. म्हणजे ग्राउंड फ्लोअर टू फर्स्ट फ्लोअर जाण्यासाठी आपण डॉग-लेग्ड स्टेअरकेसचा यूज करू शकतो. बघा ह्याच्यामध्ये आणखी कसा पार्ट येऊ शकतो किंवा त्याचं डिझाईन किंवा ड्रॉइंग कसं असणार आहे, तिथे तुम्ही एक सेक्शन दिलेला आहे. त्या सेक्शन मध्ये काय आहे की फर्स्ट लँडिंग नंतर काय असणार आहे, ज्या आपल्या स्टेप्स आहेत स्टेप्स मध्ये ट्रेड्स असू द्या, राईट्स असू द्या, त्याचा कम्प्लीट एक कॉम्बिनेशन बनवून काय होते, आपली स्टेअरकेस तयार होते. बरोबर आहे. स्टेअरकेस मध्ये मग नंबर ऑफ स्टेप्स कशा कॅल्क्युलेट करायच्या किंवा नंबर ऑफ रायझर किती येणार आहेत, नंबर ऑफ ट्रेड किती येणार आहेत ते आपल्याला चेक करायचंय. नंबर ऑफ ट्रेड रायझर कसे असतात, वर्टिकल डायरेक्शन असतात. म्हणजे बरोबर आहे, म्हणजे फ्लाइट टू फ्लाइट डिस्टन्स किती आहे,
फ्लाईट टू फ्लाईट डिस्टन्स किती आहे त्याच्यानुसार आपण काय करतो, ते त्याच्यानुसार नंबर ऑफ प्राइजेस कॅल्क्युलेट करतो. ते कसे कॅल्क्युलेट करायचे ते पण मी तुम्हाला सांगते. पण अगोदर आपल्याला स्टडी काय करायचं आहे की डॉगलेग्ड स्टेअरकेस मध्ये त्याची रेन्फोर्समेंट कशी प्लेस केली जाते. आता आपण बीम मध्ये काय बघितलं, मेन रेन्फोर्समेंट आणि शिअर रेन्फोर्समेंट. मेन रेन्फोर्समेंट साठी आपण टॉप बार बॉटम बार्स यूज करतो आणि शिअर रेन्फोर्समेंट साठी आपण स्टिरअप्स प्रोव्हाइड करतो. बरोबर आहे. नंतर आता नवीन पार्ट आलं की जो कर्टल बार किंवा टॉप एक्स्ट्रा बार असे टाकले जातात. कशासाठी, तर जे बेंडिंग आहे ते बेंडिंग अवॉइड करण्यासाठी. ठीक आहे. मग आता जे स्टेअरकेस आहे, स्टेअरकेस मध्ये काय आपल्याला कोणती स्टेअरकेस बघायची, डॉगलेग्ड स्टेअरकेस बघायची. मग अशा टाइप मध्ये काय त्यांनी एक सेक्शन दाखवलाय. ठीक आहे. सेकंड सेक्शन काय असणार आहे, इथून स्टार्ट होणार आहे सेकंड फ्लाईट पर्यंत. ठीक आहे. अशा टाइप मध्ये काय असणार आहे, तुमची डॉगलेग्ड स्टेअरकेस असणार आहे. मग या डॉगलेग्ड स्टेअरकेस मध्ये मेन बार्स कसे प्लेस केले जातात. मग आता ह्याच्यामध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे की हे जे बार्स आहेत इथं जे अलॉंग द क्रॉस सेक्शन जेव्हा आपण घेतोय त्याच्यामध्ये एक क्रॉस सेक्शन मध्ये बारचे डायमीटर दिसणार आहे आणि एका पार्ट मध्ये तुम्हाला बारची लेंथ वगैरे किती आहे ते चेक करता येणार आहे. बरोबर आहे. आपण एखादा जर बीम घेतला, बीमचा क्रॉस सेक्शन मध्ये आपल्याला काय दिसतं, जे बारचे डायमीटर दिसतात अशा टाइप मध्ये आपण मेन्शन करतो किंवा ड्रॉ करू शकतो. जर बीमची लेंथ घेतली हॉरिझॉन्टल लेंथ तर आपण काय करतो, बारची लेंथ त्याच्यामध्ये ड्रॉ करतो. बरोबर आहे. म्हणजे आपण कोणता क्रॉस सेक्शन घेतोय त्याच्यावरती आपल्याला काय करायचे, त्याचे सेक्शन्स कसे येतील ते बघायचे. मग ह्याच्यामध्ये काय दाखवलेलं आहे बघा, ही जी हे बार्स आहेत बघा, स्टेअरकेस मध्ये काय येणार, असा बार येणार आहे. परत सेम असं कंटिन्यू होणार आणि खाली असं असणार. ठीक आहे. हा काय झाला, मेन बार्स झाला. हे कोणते बार झाले, मेन बार्स. आणि आता अलॉंग द त्या मेन बार्सला काय असणार आहे, परपेंडिक्युलर डायरेक्शननी जे बार प्लेस केलेले असतात त्याचे आपल्याला काय दिसणार आहे, क्रॉस सेक्शन मध्ये डायमीटर दिसणार आहे. त्या बारला आपण काय म्हणणार आहे, डिस्ट्रीब्युशन स्टील म्हणणार आहे. म्हणजे मेन स्टील आणि डिस्ट्रीब्युशन स्टील. डिस्ट्रीब्युशन स्टील हे कशाला परपेंडिक्युलर असणार आहे, मेन स्टीलला परपेंडिक्युलर असणार आहे. आणि आपण क्रॉस सेक्शन मध्ये ते आपल्याला काय भेटतील, त्याचे डायमीटर दिसतील. अशा टाइप मध्ये त्याचा तो बार दिसेल. ठीक आहे. तुम्हाला दाखवलेलं आहे त्याच्यानुसार. नंतर टॉप एक्स्ट्रा बार आणि बॉटम एक्स्ट्रा बार टाकले जातात. कशासाठी, सेम बेंडिंग स्ट्रेसेस अवॉइड करण्यासाठी किंवा डिफ्लेक्शन अवॉइड करण्यासाठी किंवा जे एक्स्ट्रा जो बेंडिंगचा पार्ट येणार आहे ते रेजिस्ट करण्यासाठी, शिअर रेजिस्ट करण्यासाठी आपण काय करतो, टॉप एक्स्ट्रा बार आणि बॉटम एक्स्ट्रा बार प्रोव्हाइड करतो. ते इथं तुम्हाला दाखवलेलं आहे. हा जो पार्ट आहे टॉप मध्ये, हे जे स्टील आहे दॅट इज टॉप एक्स्ट्रा बार आहे आणि बॉटमचं जे जो बार आहे दॅट इज बॉटम एक्स्ट्रा बार. ओके. टॉप आणि ते एक्स्ट्रा बार प्रोव्हाइड केले. आता जर बीम मध्ये आपण प्रोव्हाइड करायचं म्हटलं टॉप एक्स्ट्रा बार तर अशा टाइप मध्ये एक स्ट्रेट बार इथं प्लेस केला जातो. ठीक आहे. याच्यामध्ये अशा टाइप मध्ये जर आपलं मेन स्टील डिस्ट्रीब्युशन स्टील असेल तर इथं आपल्या अशामध्ये काय केलं जातं, एक्स्ट्रा बार्स प्रोव्हाइड केले जातात. कारण टू जे बेंडिंग वगैरे होणार आहे ते बेंडिंग अवॉइड करण्यासाठी आपण काय करतो, टॉप एक्स्ट्रा बार किंवा बॉटम एक्स्ट्रा बार प्रोव्हाइड करतो. ठीक आहे. हे काय आहे, तर एक्स्ट्रा बार्स आहेत. सेम तुम्हाला स्टेअरकेस मध्ये एक्स्ट्रा बार सुद्धा प्रोव्हाइड करावे लागतात. ठीक आहे. बघा, फर्स्ट जो पार्ट आहे लँडिंगशी रिलेटेड किंवा स्टेअरकेसशी रिलेटेड, तो कशाशी रिलेटेड येणार आहे, तर मेन रेन्फोर्समेंट आणि डिस्ट्रीब्युशन, मेन रेन्फोर्समेंट आणि डिस्ट्रीब्युशन स्टील
मेन रेन्फोर्समेंट मध्ये काय असणार आहे, जे स्टेअरकेसची जी लेंथ आहे, मग त्याच्यामध्ये फ्लाईट आहे, बरोबर आहे. त्याची फ्लाईट मध्ये काय केलं जातं, अलॉंग फ्लाईटला पॅरलल काय केलं जातं, तुमचं जे मेन स्टील आहे ते मेन स्टील प्लेस केलं जातं आणि तुमच्या ज्या स्टेअरकेस आहेत त्या डायरेक्शननी काय केले जातात, डिस्ट्रीब्युशन स्टील प्लेस केलं जातं. म्हणजे ते कशाला परपेंडिक्युलर असणार आहे, मेन स्टीलला परपेंडिक्युलर असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट जो पार्ट आहे तो आहे रिलेटेड विथ एक्स्ट्रा बार. त्याच्यामध्ये टॉप एक्स्ट्रा बार्स असू द्या किंवा बॉटम एक्स्ट्रा बार्स असू द्या, ते कशासाठी टाकले जातात, तर टू अवॉइड द बेंडिंग किंवा जे एक्स्ट्रा जो लोडिंगचा पार्ट येणार आहे त्याच्यामुळे तुमची जी स्टेअरकेस आहे ती फेल होऊ नये म्हणून आपण काय करतो, एक्स्ट्रा बार्स प्रोव्हाइड करतो. ह्याच्यामध्ये बघा इथं मेन स्टील कितीच सांगितलंय की 12 mm डायमीटरचं, 12 mm डायमीटरचं काय सांगितलंय, स्टील आहे आणि त्याच्यामध्ये त्याची जी स्पेसिंग आहे फर्स्ट बार आणि सेकंड बार मधली जी स्पेसिंग आहे त्याचं किती आहे, तर 100 mm स्पेसिंग आहे. नेक्स्ट सेम जे एक्स्ट्रा बार्स प्रोव्हाइड केले त्याचं पण डायमीटर किती आहे, 12 mm आहे आणि त्याच्यानंतर त्याचं जे स्पेसिंग आहे म्हणजे फर्स्ट बार प्लेस केल्यानंतर सेकंड बार किती डिस्टन्सला प्लेस करायचा, तर त्याचं जे डिस्टन्स आहे दॅट इज 100 mm. ओके, समजलं. नंतर लँडिंग असू द्या, फर्स्ट लँडिंग आणि सेकंड लँडिंग. कारण लँडिंग कशासाठी प्रोव्हाइड करतो आपण, त्यावेळेस लँडिंग ही कुठं प्रोव्हाइड केली जाते, फर्स्ट जे ग्राउंड फ्लोअर आहे तिथे प्लस मिडल हाईट आहे जिथपर्यंत आपण काय करतो, फर्स्ट फ्लाईट कंटिन्यू करतो आणि सेकंड जो आपला फर्स्ट फ्लोअर आहे ते फर्स्ट फ्लोअर पर्यंत टेक लँडिंग असते. ठीक आहे. म्हणजे हे लँडिंग काय केले जातात, प्रोव्हाइड केले जातात. ठीक आहे. मग त्याच्यानंतर जी सेकंड लँडिंग आहे ह्याच्यानंतर काय होते, सेकंड फ्लाईट आपली स्टार्ट होते. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये नंतर आणखी काय पार्ट असणार आहे, रिलेटेड विथ बेस स्लॅब. मग बेस स्लॅब म्हणजे काय असणार आहे, आता तुम्ही फ्लाईट कन्स्ट्रक्ट केली फर्स्ट, बरोबर आहे. फर्स्ट जी फ्लाईट आहे त्या फ्लाईट मध्ये आणि स्टेअरकेसचे जे स्टेप्स आहेत त्याच्यामधलं जे इन्क्लाइन डिस्टन्स आहे त्या डिस्टन्स इज नोन ॲज अ बेस स्लॅब. म्हणजे काय की त्याची थिकनेस किती ठेवायला पाहिजे ते आपल्याला डिझाईन करून दिलेलं असते. मग याच्यामध्ये मेन बार्सचा जो डायमीटर आहे तो किती डायमीटर आहे, तर 12 mm आणि डिस्ट्रीब्युशन स्टील आहे त्याचा जो डायमीटर आहे तो किती आहे, 8 mm चे बार्स यूज केलेत आणि त्याच्यात जे डिस्टन्स आहे म्हणजे फर्स्ट डिस्ट्रीब्युशन स्टील किंवा फर्स्ट जो बार आहे तो बार प्लेस केल्यानंतर सेकंड बार आहे तो किती डिस्टन्सला प्लेस केला जातो, तर 150 mm. ओके, क्लिअर झालं. म्हणजे काय की रेन्फोर्समेंट ही स्टेअरकेस मध्ये कशी असते त्याचा तुम्हाला सेक्शन हा ड्रॉ करायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जी इमेज दिली ही सेम इमेज काय करायची, तुम्हाला इथं ह्याच्यामध्ये इथं ड्रॉ करायची. कारण तुम्हाला रेन्फोर्समेंट, ड्रॉ द रेन्फोर्समेंट डिटेलिंग ऑफ स्टेअरकेस कंप्लीट करायचं. ठीक आहे, समजलं. इज इट क्लिअर टू एव्हरीवन हाऊ टू ड्रॉ द सेक्शन ऑफ स्टेअरकेस. त्याच्यामध्ये फर्स्ट लँडिंग बघा, व्हॉट इज मीन बाय फर्स्ट लँडिंग किंवा फ्रॉम वेअर स्टेप वी स्टार्ट. म्हणजे काय की फर्स्ट लँड कुठं प्रोव्हाइड केली जाते किंवा कुठपर्यंत प्रोव्हाइड केली जाते, ज्या जिथून फर्स्ट स्टेप जी स्टार्ट होते तिथून पुढे काय केलं जातं, ज्या आपल्या फर्स्ट स्टेप्स आहेत त्या स्टेप्सच्या अगोदर आपण फर्स्ट लँडिंग प्रोव्हाइड करणार आहे. सेकंड जे स्टेप्स आहेत त्या कम्प्लीट झाल्यानंतर आपण सेकंड स्टेप काय करतो, कंटिन्यू करतो. त्या न्यू स्टेपला काय म्हटलं जातं, सेकंड लँडिंग. नेक्स्ट वेस्ट स्लॅब. वेस्ट स्लॅब इज द इन्क्लाइन स्लॅब बिटवीन द फर्स्ट अँड सेकंड लँडिंग. फर्स्ट आणि सेकंड लँडिंग मधलं जे इन्क्लाइन डिस्टन्स आहे दॅट इज वेस्ट स्लॅब. नेक्स्ट आहे मेन स्टील. मेन रेन्फोर्समेंट विल स्टार्ट from bottom of first landing and go through the inclined slab and will stay on the top of second landing. Spacing of bar depends upon the structural design. Another main reinforcement starts from the top of the first landing and goes through the base slab and will stay on the bottom of second landing. म्हणजे काय की मेन स्टील कुठून स्टार्ट होतं आणि कुठे एंड होतं ते सांगितलं आहे, बरोबर आहे. मग फर्स्ट जो स्लॅब आहे आता इथं बेस स्लॅब असणार आहे. ठीक आहे. मग आता जे फर्स्ट कुठून स्टार्ट होते मेन स्टील प्लेस करायला, बॉटम ऑफ द फर्स्ट स्लॅब. फर्स्ट स्लॅबच्या बॉटम पासून आपण ते स्टार्ट करतोय आणि जे बेस स्लॅब आहे त्या बेस स्लॅब पर्यंत म्हणजे सेकंड लँडिंग आहे तिथपर्यंत कंटिन्यू करतोय, बरोबर आहे. नेक्स्ट जे डिस्ट्रीब्युशन स्टील आहे ते परपेंडिक्युलर टू द मेन स्टील और पॅरलल टू द विड्थ ऑफ स्टेअरकेस. जी स्टेअरकेसची जी विड्थ आहे त्याला आपण काय करतो,
पॅरलल बार्स जे प्लेस करतो किंवा जे स्टील प्लेस करतो त्या स्टीलला काय म्हटलं जातं, डिस्ट्रीब्युशन स्टील म्हटलं जातं. नेक्स्ट टॉप एक्स्ट्रा बार्स दॅट इज even is provided extra top at the first landing. It is extended up to the 1/3 to the 1/4 of length of base slab from the first landing edge. म्हणजे आता आपण इथं काय केलंय, फर्स्ट इव्हन प्रोव्हाइड केले म्हणजे एक्स्ट्रा बार प्रोव्हाइड केले. हे किती प्रोव्हाइड करायचे, मग त्यांनी काय सांगितलंय, ते जी लेंथ आहे ते काय केले, 1/3 और 1/4 ऑफ द लेंथ. जेवढी लेंथ आहे त्याच्या 1/4 किंवा 1/3 तुम्ही काय करा, टॉप एक्स्ट्रा बार प्रोव्हाइड करा. सेकंड, also extra top bar same as the even, but it is placed at second landing and extended to 1/3 to the 1/4 of the length of base slab into the base slab. म्हणजे काय की ते नंतर कुठं कंटिन्यू होत आहेत, बेस स्लॅब पर्यंत कंटिन्यू होत आहे. बरोबर आहे. म्हणजे काय की फर्स्ट एक्स्ट्रा टॉप एक्स्ट्रा बार आणि सेकंड टॉप एक्स्ट्रा बार. फर्स्ट टॉप एक्स्ट्रा बार्स कुठे प्रोव्हाइड केले जातात, ऍट द फर्स्ट लँडिंगच्या 1/4 आणि 1/4 आणि 1/3 जी हाईट आहे, सॉरी 1/3 आणि 1/4 जी लेंथ आहे बेस स्लॅबची, त्या लेंथच्या 1/3 किंवा 1/4 ते काय केलं जातं, तेवढे डिस्टन्सचं किंवा तेवढ्या लेंथचं तुम्हाला काय प्रोव्हाइड करायचंय, एक्स्ट्रा बार्स प्रोव्हाइड करायचे, त्याची लेंथ तेवढी प्रोव्हाइड करायची. सेम सेकंड जी लँडिंग आहे त्या लँडिंगच्या तिथे तुम्हाला टॉप एक्स्ट्रा बार्स प्रोव्हाइड करायचे आणि त्याची जी लेंथ असणार आहे ती सेम 1/3 आणि 1/4 ऑफ द बेस स्लॅबच्या लेंथच्या 1/3 आणि 1/4 असणार आहे. ठीक आहे. म्हणजे 1/4 इंटू एल और 1/3 इंटू एल. ठीक आहे. तर तुम्ही 1/3 प्रोव्हाइड करू शकता किंवा 1/4 प्रोव्हाइड करू शकता. दॅट इज द लँडिंग, फर्स्ट लँडिंग, दॅट फर्स्ट लँडिंग, सेकंड लँडिंग, बेस स्लॅब असू द्या, मेन स्टील असू द्या, टॉप एक्स्ट्रा बार्स असू द्या, बॉटम एक्स्ट्रा बार्स असू द्या किंवा मेन स्टील असू द्या, that will be provided in the dog-legged staircase. Okay, is it clear to everyone? याच्यामध्ये कोणाला काय डाउट्स आहे? What is how the experimental setup of dog-legged staircase? फक्त तुम्हाला ही ड्रॉइंग काय करायची, तर ड्रॉ करायचे. Here the reinforcement detailings of the dog-legged staircase. इथं सिंगल फ्लाइटचं दिले, तुम्ही डबल फ्लाइटचं सुद्धा सेम असंच ड्रॉ करू शकता. ठीक आहे. इज इट क्लिअर? इज इट क्लिअर टू एव्हरीवन? इज इट क्लिअर? आता इथं क्वेश्चन काय विचारले, मेन स्टील in case of stair provided parallel or perpendicular to the span of stair. स्टेअर जो स्पॅन आहे त्याला परपेंडिक्युलर प्रोव्हाइड करतं का, मेन स्टील हे परपेंडिक्युलर प्रोव्हाइड करतात का पॅरलल प्रोव्हाइड करतात. आता डिस्ट्रीब्युशन स्टील काय केलं जातं, विड्थला प्रोव्हाइड केलं जातं. अलॉंग द विड्थ आहे त्याला पॅरलल प्रोव्हाइड केलं जातं. बरोबर आहे. मग लेंथला कोण पॅरलल असणार आहे, मेन स्टील पॅरलल असणार आहे. ठीक आहे. Is it clear? Is it clear to everyone? How to draw the reinforcement detailings of dog-legged staircase? Is it clear? Say yes or no fast. All of you. मस्के
Okay. I will show. Hello, ma'am. Yes. मॅम कर्टल बार्स म्हणजे एन्फोर्समेंट मध्ये प्रोव्हाइड करतात की शिअर कर्टल बार्स म्हणजेच एक्स्ट्रा बार्स. हा, मग ते कोणत्या टाइपच्या एन्फोर्समेंट मध्ये येतात? बीमच्या ह्याच्यामध्ये. आणि मेन आपण एन्फोर्समेंट कर्टल बार म्हणजे काय केले जातात, एक्स्ट्रा बार्स प्रोव्हाइड केले जातात त्याच्यामध्ये हे म्हणतात कर्टल बार्स म्हणजे एक्स्ट्रा बार्स, म्हणजे कशासाठी प्रोव्हाइड केले जातात ते बेंडिंग वगैरे अवॉइड करण्यासाठी आपण काय करतो, एक्स्ट्रा बार्स प्रोव्हाइड करतो. ठीक आहे. हा, आणि मेन एन्फोर्समेंट मध्ये काय काय येतं? मेन रेन्फोर्समेंट म्हणजे तुमच्या आता बीम धरलं तर बीमला काय असणार आहे, लेंथ असणार आहे. त्याची बीमची लेंथ आहे ती हॉरिझॉन्टल असते, बरोबर आहे. मग हॉरिझॉन्टल डायरेक्शनने एक बार कंटिन्यू होतो. ठीक आहे, त्या बार्सला काय म्हटलं जातं, मेन बार्स. आणि डिस्ट्रीब्युशन बीम मध्ये डिस्ट्रीब्युशन असते, शिअर एन्फोर्समेंट असते. शिअर एन्फोर्समेंट म्हणजे त्याचे स्टिरप्स तुम्हाला ह्याच्यामध्ये. आणि कर्टल्स बार्स म्हणजे काय, की आता काय केलं जातं की त्याच्यामध्ये आपण बेंट बार्स बघितले, बरोबर आहे. मग बेंट बार्स आता प्रोव्हाइड केले जात नाहीत. शिअर ते जो लेंथ आहे ते इन्क्लाइनच्या ठिकाणी काय केलं जात होतं, की जे स्टील आहे ते स्टील एक्स्ट्रा जात होतं. ठीक आहे. मग त्याच्यामुळे काय केलं जातं, आता जे शिअर आहे ऍट सपोर्टच्या ठिकाणी तिथं काय केले जाते, कर्टल बार्स प्रोव्हाइड केले जातात किंवा एक्स्ट्रा बार्स म्हणतो आपण त्याला. कर्टल बार्स म्हणजे काय, एक्स्ट्रा बार्स किंवा एक्स्ट्रा रेन्फोर्समेंट त्याच्यामध्ये प्रोव्हाइड केली जाते. ही इमेज सगळ्यांना दिसते. दॅट इज द डॉग लेग्ड स्टेअरकेस. मग अशा टाइपचे रेन्फोर्समेंट डिटेल्स असते डॉग लेग्ड स्टेअरकेस. आपण ही इमेज बघितली. सेकंड फ्लाइट, फर्स्ट फ्लाइट कंप्लीट झाल्यानंतर सेकंड फ्लाइट कंटिन्यू. क्लिअर झालं कशी असणार आहे रेन्फोर्समेंट डिटेलिंग डॉग लेग्ड स्टेअरकेसची? Say yes or no fast. That is the reinforcement of dog-legged staircase. अशा टाइपचे तुम्हाला रेन्फोर्समेंट डिटेल्स काय करायचंय, शो करायचंय आणि ते तुम्हाला मॅन्युअल मध्ये ड्रॉ करायचं. ठीक. डॉग लेग्ड स्टेअरकेस मध्ये कोणाला काय प्रॉब्लेम आहे, त्याची रेन्फोर्समेंट तुम्हाला ड्रॉ करता येईल? ड्रॉ करता येईल का? हो नाही, काहीतरी आन्सर द्या. येस मॅम. बघा इथे काय खाता फर्स्ट फ्लोअर आणि सेकंड फ्लोअर मध्ये काय केलं, इथं डॉग लेग्ड स्टेअरकेस कन्स्ट्रक्ट केली. ठीक आहे. मग आता खाली जे असणार आहे ती काय असणार आहे, फर्स्ट लँडिंग असणार आहे, ही सेकंड लँडिंग असणार आहे. आणि सेकंड लँडिंग नंतर काय होणार आहे, म्हणजे सेकंड फ्लाइट स्टार्ट होणार. फर्स्ट फ्लाइट आणि सेकंड फ्लाइट असणार आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला अशा टाइप मध्ये काय काय होणार आहे, डॉग लेग्ड स्टेअरकेस असणार आहे. बघा इथं रेन्फोर्समेंट, मेन रेन्फोर्समेंट आणि डिस्ट्रीब्युशन रेन्फोर्समेंट ही आहे. मेन रेन्फोर्समेंट अशी जे बॉटम बार्स आहेत ते मेन रेन्फोर्समेंट आहे आणि त्याला परपेंडिक्युलर आहे, म्हणजे स्टेअरकेस आहे त्या स्टेअरकेसच्या विथला पॅरलल कोणते असतात, डिस्ट्रीब्युशन स्टील असते. हे डिस्ट्रीब्युशन स्टील आहे आणि बॉटमचं दिसते ते मेन स्टील आहे. ठीक आहे. आणि याच्यानंतर मग आपण जे रेन्फोर्समेंट आहे ते रेन्फोर्समेंट प्रोव्हाइड करतो. मग त्याच्यामध्ये तुमचे स्टेप्सचे रेन्फोर्समेंट असू द्या, स्टेअरकेसचे रेन्फोर्समेंट असू द्या. That is dog-legged staircase. Is it clear to everyone? In that, any of you having any doubts? कोणाला काय डाऊट नाहीये? ड्रॉ करू शकता रेन्फोर्समेंट. ठीक आहे. चॅट बॉक्स मध्ये अटेंडन्स टाका. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण नेक्स्ट पार्ट कंटिन्यू करू.